Good morning. Today we learn very important theorem. It is called midpoint theorem. आपण आज अतिशय महत्त्वाचा असा एक गुणधर्म प्रमेय पाहणार आहोत ज्याचं नाव आहे मध्यबिंदूचा प्रमेय, मिडपॉइंट थिअरम. तर तो प्रमेय काय आपण आणतो बघूया आणि मग आपण पुढे त्याच्यात सिद्धता बघूया. पहा, लक्ष द्या सर्वांनी. बघा, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचा प्रमेय म्हणतात त्याला. पहा, त्रिकोण आहे, समजा पी क्यू आर नाव घेतलं. मी या बाजूचा मध्यबिंदू घेतला ए आणि या बाजूचा मध्यबिंदू घेतला बी. बिंदू ए आणि बी हे पी क्यू व पी आर चे मध्यबिंदू आहेत. पॉइंट ए अँड बी आर द मिड पॉइंट ऑफ पी क्यू अँड पी आर. मिड पॉइंट म्हणजे काय? ए इज मिड पॉइंट म्हणजे पी ए इज इक्वल टू ए क्यू. बी इज मिड पॉइंट म्हणजे पी बी इज इक्वल टू बी आर. ए आणि बी मध्यबिंदू आहे म्हणजे पी ए बरोबर ए क्यू आणि पी बी बरोबर बी आर बरोबर 1/2 आहे का माहिती? हे बरोबर 1/2, हे बरोबर 1/2. मध्यबिंदूचा अर्थ लक्षात घ्या. ए आणि बी आर मिड पॉइंट, ए आणि बी मध्यबिंदू आहे म्हणजे काय? पी ए बरोबर ए क्यू बरोबर 1/2 पी क्यू. पी बी बरोबर बी आर बरोबर 1/2 पी आर. दॅट इज द डेफिनेशन. मध्यबिंदूची ही व्याख्या आहे. आलं का लक्षात? आता ते काय म्हणतात? दोन मराठीत सांगायचे बघा. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूला जोडणारे बघा, दोन मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड. हा दोन बाजूंच्या मध्यबिंदूला रेषाखंड तिसऱ्या बाजूला हिला हा तिसऱ्या बाजूला समांतर असतो. म्हणजे ए बी समांतर क्यू आर. हा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि तिच्या निम्मा असतो. म्हणजे ए बी बरोबर 1/2 क्यू आर. या दोन गोष्टी होतात. ही याला समांतर पण तिच्या निम्मी पण. हा झाला मध्यबिंदूचा प्रमेय इन इंग्लिश. द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट ऑफ एनी टू साइड्स. बघा, या दोन साइडचे सेगमेंट लाईन सेगमेंट ही सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट ऑफ एनी टू साइड्स पॅरलल टू थर्ड साइड इज पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. ही ए बी क्यू आर ला पॅरलल असते, तिच्या निम्मी असते. दॅट इज टू प्रूव्ह. हे टू प्रूव्ह आहे. बघा, या आकृतीमध्ये ही आकृती आहे. P and Q are midpoint of AB and AC. That is given. बघा, given. In triangle ABC, P and Q are midpoint of segment AB and AC. Okay? मराठीत काय? बिंदू P व Q हे AB व AC चे मध्यबिंदू आहेत. त्रिकोण ABC मध्ये बिंदू P व Q हे AB व AC चे मध्यबिंदू आहेत. हे म म्हणजे मध्यबिंदू. बरं, कळलं का इथपर्यंत? हे झालं पक्ष म्हणजे गिवन. काय दाखवायचंय? हा जो रेषाखंड आहे दॅट सेगमेंट पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. PQ बरोबर PQ पॅरलल टू BC and PQ is equal to 1/2 BC. PQ पॅरलल टू BC and PQ is equal to 1/2 BC. मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड हा मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो. PQ समांतर BC आणि तिच्या निम्मा असतो. PQ बरोबर 1/2 BC. 1/2 म्हणजे निम्मा म्हणजे हाफ. बरोबर, टू प्रूव्ह. हे तुम्हाला दाखवायचं. मग कन्स्ट्रक्शन करायचे. बघा, PQ रेख PQ असा वाढवा की रेख PQ असा वाढवा की R पर्यंत रेख PQ बिंदू R पर्यंत असा वाढवा की PQ बरोबर QR आणि रेख RC जोडा किंवा काढा. हे बघा, रचना काय सांगते बघा. PQ ही बिंदू R पर्यंत अशी वाढवा की PQ बरोबर QR आणि RC काढा. इंग्लिश मध्ये कन्स्ट्रक्शन बघा. याला वाढवायचं ना PQ ला. एक्सटेंड PQ up to point R such that PQ is equal to QR. PQ and Q are equal and draw RC. परत पहा. Extend PQ up to point R such that PQ is equal to QR and draw CR. ही झाली कन्स्ट्रक्शन. इथपर्यंत तुम्हाला समजलं असं गृहीत धरतो. आपल्याला PQ पॅरलल BC ही याला समांतर आणि ही याच्या निम्मी दाखवायचं. आता बघा बरं का, हे दोन त्रिकोण दिसतात का? सोपं आहे म्हणून पटपट घेतो. बघा, A
त्रिकोणाचं नाव बघा ए पी क्यू आणि सी क्यू आर किंवा सी आर क्यू. हे दोन सी क्यू आर ओके. या दोन त्रिकोणामध्ये कोणते दोन त्रिकोण? हा आणि हा. मी नाव देतो बघा एक आणि दोन. बरोबर. पहा काय काय दिसते बरोबर का? कारण तुम्ही सांगा मला. मी कारण लिहिणार नाहीये, तुम्हाला लिहायची आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्ही आय पी थेरम आहे. अप्रमेय अतिशय महत्वाचा आहे. कारण बघा नीट. हे बघा कोणाची साधा पी क्यू कॉन्ग्रंट क्यू आर. पी क्यू एकरूप क्यू आर. कुठे होते पी क्यू क्यू आर? हे बघा रचनेमध्ये बघा बरोबर. हे बघा पी क्यू आणि क्यू आर. मी तर कारण रचना इंग्लिश वाले काय म्हणतील? कन्स्ट्रक्शन. झालं. आता हे दोघं सारखे का बरं? हा मध्ये बिंदू आहे, मिड पॉइंट आहे क्यू याचा, म्हणून ए क्यू इज इक्वल टू क्यू सी. ए क्यू बरोबर क्यू सी. ए क्यू कॉन्ग्रंट क्यू सी. ए क्यू एकरूप क्यू सी. हे मध्यबिंदू दिलाय ना पक्षात. गिवन. आता कोण बघा बरं का? कोण ए पी क्यू ए म्हणजे हा कोण असं गुणाकार खुली दिसते का? हे बाई दोन कोण. कोण ए क्यू पी. ए क्यू पी आणि कोण सी क्यू आर. ए क्यू पी सी क्यू आर दोन कोण अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोण. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप कॉन्ग्रंट. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. दोन त्रिकोण एकरूप. बघा बरं का? बाजू कोण बाजू बाकोबा कसोटी. याला एस साइड अँगल साइड टेस्ट म्हणतात. बाकोबा कसोटी म्हणायचं, एस टेस्ट म्हणायचं. दोन त्रिकोण एकरूप झाले की आपल्याला माहिती आहे त्याचे उरलेले घटक एकरूप असतात. दोन त्रिकोण एकरूप असले की त्याचे उरलेले घटक पण एकरूप असतात. हे तीन घटक झाल्यावर उरलं कोण? हे बघा हा आणि हा. त्यानंतर ही बाजू. मग एपी एकरूप आरसी. एपी कॉन्ग्रंट आरसी. उरलेली बाजू आहे ना मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स एकरूप त्रिकोणाच्या काय संगत बाजू. बरोबर. नंतर हे कोण? पी ए क्यू. बरोबर का? पी ए क्यू आणि क्यू सी आर. पी ए क्यू आणि क्यू सी आर कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप. हे दोन अँगल, हे दोन कोण एकरूप. संगत कोण आहे? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आणि इंग्लिश मध्ये आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आता बघा बरं का? हे बघा असा आकार दिसतोय का? हे दोन कोण आहे बघा दिसतात का? हे बघा दोन असं म्हणजे हे विक्रम कोण दिसत आहेत? अल्टरनेट अँगल दिसत आहेत. म्हणजे या दोन साइड्स पॅरलल होती. म्हणजे ह्या दोन बाजू समांतर होती म्हणून एपी पॅरलल सीआर. एपी समांतर आरसी. एपी समांतर आरसी. का बरं? विक्रम कोण एकरूप झाले म्हणजे विक्रम कोण कसोटी. अल्टरनेट टेस्ट. काय कारण सांगितलं? अल्टरनेट टेस्ट किंवा विक्रम कोण कसोटी किंवा नुसतं विक्रम कोण म्हणलं तरी चालेल. आता मला सांगा ही बाजू हिला समांतर आहे म्हणजे पॅरलल आहे म्हणजे ही पण समांतर असेल नाही ना. मग एपी पॅरलल आरसी म्हणजे एबी पॅरलल आरसी. एपी समांतर आरसी म्हणजे एबी समांतर आरसी. म्हणून इथे लिहिलं एबी पॅरलल आरसी किंवा एबी समांतर आरसी. सातवं आकृती 7 अँड फिगर म्हणायचं. मला जागा नाही. सेवन अँड फिगर. बरोबर आहे.
ए बी आरसी ला पॅरलल झाले, ए बी आरसी ला समांतर झाले, ए बी म्हणजे पीबी समांतर झाले, म्हणून पीबी पॅरलल आरसी किंवा पीबी समांतर आरसी 8 अँड फिगर 8 व आकृती. बघा बघा ही याला समांतर झाली. मला हा चौकोन समांतर भुज दाखवायचा आहे. आता एपी आणि आरसी सारखे आहेत आणि एपी आणि पीबी सारखे आहेत. एपी बरोबर पीबी काय कारण दोन सारखे कोणाचे सगळे द्या बघा. एपी बरोबर पीबी का? अरे पक्षातच दिलंय गिवन मध्ये पी व क्यू ए बी व सी चे मध्यबिंदू आहेत. पी इज द मिड पॉइंट म्हणून एपी इज इक्वल टू पीबी. एपी बरोबर पीबी पुढे दिलंय पक्षात. कारण एक पक्ष मराठीवाले म्हणतील आणि इंग्लिशवाले म्हणतील गिवन. बरोबर आहे का? बरं आत्ताच आपण लिहिलंय बघा एपी बरोबर आरसी. एपी आणि आरसी सारखे आहेत बघा. बरोबर आहे का? आणि आता एपी बरोबर पीबी पण आहे. एपी बरोबर आरसी पण आहे, एपी बरोबर पीबी पण आहे. म्हणजे पीबी आणि आरसी सारखे होतील. पीबी इज इक्वल टू आरसी किंवा पीबी बरोबर आरसी. 5 आणि 10 ची पूर्ण केली. फ्रॉम 5 अँड 10 5 व 10 वरून. इंग्लिश वाले म्हणतील फ्रॉम 5 अँड 10 आणि मराठी वाले म्हणतील 5 व 10 वरून. तुमचं लक्षात आलं का? बघा हे दोघं 9 आणि 11 पीबी समांतर आरसी आणि तीच पीबी आणि आरसी सारखे पण आहेत. मग चौकोनाची एक बाजू पीबी आणि आरसी एकरूप, पीबी आणि आरसी समांतर. वन साइड व एक बाजू समांतर आणि एकरूप असल्यावर तो समांतरभुज चौकोन असतो. हा प्रमेय झालाय. पीबी पॅरलल आरसी and पीबी इज इक्वल टू आरसी. That means पीबी पीबी आरसी आरसी. That two sides are parallel as well as congruent. So one pair of opposite sides is congruent and parallel. So that's why PBCR is a parallelogram. म्हणून quadrilateral is parallelogram हा समांतरभुज चौकोन आहे. 9 आणि 11 from 9 and 11 9 व 11 वरून आलं का? महत्वाचं झालं बरं का? मध्यबिंदूचा प्रमेय म्हणतात त्याला मिड पॉइंट थेरम. हे सगळं तो पुस्तकात आहे बघा. प्रमेय पण आहे त्याच्या ओळी लिहिलेत ते मी इथं नाव आणि प्रमेय. आता 12 झालं बरं का? 13 पीबीसीआर समांतरभुज चौकोन झाला. हा पॅरलोग्राम झाला. बरोबर? मग ही याला समांतर एकरूप होतील म्हणजे ही पण याला समांतर एकरूप होईल. पीआर बरोबर बीसी आणि पीआर पॅरलल बीसी. समांतरभुज म्हणजे फ्रॉम 12 वरून. पीआर ही बीसी ला समांतर आहे. पीआर पॅरलल बीसी म्हणजे पीक्यू पॅरलल बीसी, पीक्यू समांतर बीसी. 13 वरून. इंग्लिश वाले फ्रॉम 13 आणि मराठी वाले 13 वरून. हे आलं बघा पीक्यू समांतर बीसी, पीक्यू पॅरलल बीसी. आता पीआर बरोबर बीसी आहे बघा. हे दिसतंय का? पण रचना काय सांगते? कंस्ट्रक्शन काय सांगते? पीक्यू आणि क्यूआर सारखे, हे दोघं सारखे म्हणजे हा मिड पॉइंट झाला, मध्यबिंदू झाला. मग पीक्यू बरोबर क्यूआर बरोबर 1/2 पीआर होईल. म्हणजेच बघा बरं का पीक्यू बरोबर 1/2 पीआर, पीक्यू बरोबर क्यूआर बरोबर 1/2 पीआर. हा पीक 2 भागिले होईल म्हणजे 2 पीक्यू बरोबर पीआर होईल. म्हणजे पीआर काय आहे? हा पीआर जो आहे याची दुप्पट होईल, दुप्पट. अक्कल वापरा फक्त अक्कल. हे दोघं सारखे आहेत की नाही? हा पीक्यू बघा मी बोट ठेवले, दोघं सारखे आहेत. म्हणजे हा जो मोठा आहे ना हा याच्या दुप्पट असेल किंवा याच्या दुप्पट असेल. मग मी पीआरच्या ऐवजी 2 पीक्यू लिहितो बघा. पीआरच्या ऐवजी 2 पीक्यू लिहितो आणि बीसी म्हणजे मी 13 मध्ये 13 घेतलं आणि रचनेचा उपयोग केला बघा. रचनेमध्ये बघा दोघं सारखे आहेत बघा. मग रचना
व 13 फ्रॉम 13 अँड कन्स्ट्रक्शन गुणिले 2 भागिले जाईल PQ बरोबर 1/2 BC फ्रॉम 15 वरून मला वाटतं हे उत्तर आलं PQ बरोबर 1/2 BC पुढे 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 PQ बरोबर 1/2 BC अशा पद्धतीने हा थेरम इथं संपलाय बघा 16 आकडे इथे व्यवस्थित लिहा नीट पुन्हा पुन्हा पहा VIMP थेरम आहे प्रूफ सुद्धा तुम्हाला परीक्षेला याची सिद्धता सुद्धा विचारली जाऊ शकते खूप सोपं आहे पुन्हा पुन्हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि मग आपल्याला एक वेळा आली पाहिजे की हा प्रमेय आपल्याला न बघता लिहिता आला पाहिजे ठीक आहे या ठिकाणी आपण आता याचा व्यत्यास घेऊ याचा कॉन्व्हर्स ज्याला आपण व्यत्यास म्हणतो मराठी याचा कॉन्व्हर्स काय असेल बघा पुस्तकामध्ये दिलेला आहे ते पण आता आपल्याला काय दाखवलं आपण आपला PQ समांतर BC आणि PQ बरोबर 1/2 BC PQ पॅरलल BC आणि PQ इज इक्वल टू 1/2 BC दाखवलं मग हे जर दिलेलं असेल PQ आहे गिवन जर तुम्हाला हे दिलेलं असेल PQ बरोबर 1/2 BC आणि PQ पॅरलल BC देन पॉइंट P and Q आर द मिड पॉइंट्स असं अर्थ होईल किंवा एक बाजूचा मध्यबिंदू दिला तर ऑटोमॅटिक हा Q त्याचा मध्यबिंदू होतो असा काही व्यत्यास आहे बघूयात आपण नीट समजून घ्या आधी लिहून झालाय तुमचा असं समजतो आणि पुसून टाकतो प्रमेय पुन्हा एकदा सांगतो बघा जर त्रिकोणामध्ये इन ट्रायंगल काही नाव असो जर S आणि T इथे घेतो वाटलं सर S आणि T आर मिड पॉइंट ऑफ PQ आणि QR S व T मध्ये बिंदू असतील तर यांना जोडणा जोड्या सगळ्यांना हा उरलेल्या बाजूला म्हणजे PST या बाजूला PR ला समांतर म्हणजे पॅरलल असतो आणि ST बरोबर तो त्याच्या निमापन असतो हा मध्यबिंदूचा प्रमेय मिड पॉइंट थेरम नीट लक्ष राहू द्या आपल्याला उदाहरण सोडवायची आहे मध्यबिंदूचा प्रमेय मिड पॉइंट थेरम आता कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास बघा इफ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ one side of triangle and parallel to third side parallel to the other side then it bisects the third side बघा त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला किंवा तिसऱ्या बाजूला तर ती रेषा तिसऱ्या बाजूला दुभागती बघा हा त्रिकोण आहे
समजून घेऊया. मराठी सांगता आधी बघा. एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या हा मध्यबिंदू आहे, या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे रेषा एल ही AB चा मध्यबिंदू B मधून जाते. ही रेषा दुसऱ्या बाजूला समांतर असेल म्हणजे रेषा एल समांतर BC. बिंदू P हा AB चा मध्यबिंदू आहे. P हा AB चा मध्यबिंदू आहे आणि रेषा एल समांतर BC असेल तर म्हणजे सिद्धता साध्य. तर ही रेषा तिसऱ्या बाजूला म्हणजे AC ला दुभागते म्हणजे दोन सारखे भाग करते. म्हणजे इथे समजा Q असेल तर AQ बरोबर QC. यालाच म्हणतात बिंदू Q AC चा मध्यबिंदू दाखवणे. AQ बरोबर QC बरोबर 1/2 AC म्हणजे Q मध्यबिंदू आहे. आता इंग्लिश मध्ये सांगतो बघा. लाईन ड्रॉन लाईन आहे ड्रॉन थ्रू मिड पॉइंट ऑफ वन साइड in triangle line drawn through midpoint of one side म्हणजे P is the midpoint. इंग्लिश मध्ये काही P हा मध्यबिंदू ना इथं म्हणणार पॉइंट P is midpoint of segment AB. Line drawn through midpoint of one side parallel to the second side. So PQ किंवा PQ parallel to BC म्हणा किंवा line L parallel to BC, then that line bisect the third side. Third side ला तिसऱ्या बाजूला bisect करते म्हणजे दोन भाग करते. AQ is equal to QC to prove. आलं का लक्षात? इथून पुढे लक्षात ठेवायचं एका बाजूच्या मध्यबिंदूला रेषा जर गेली आणि ती जर दुसऱ्या बाजूला समांतर असली तर तिसऱ्या बाजूला दुभागते किंवा तिसऱ्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाते. तिसऱ्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाते. That means line passing through the midpoint of third side. If it is the midpoint of first side parallel to the second side passing through the midpoint of third side. लक्षात ठेवायचं it is a converse. हा कॉन्व्हर्स आहे. आता या ठिकाणी आपण याच्यावर आधारित गणित पाहूया. प्रमेय मध्यबिंदूचा याचं नाव आहे मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास पुस्तकामध्ये आहे. पुस्तकामध्ये गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ पण आहे. शॉर्टकट बघा तुम्ही ट्राय करा. आकृती पण दिलेली आहे पुस्तकामधून पाहायचंय आणि आपण प्रयत्न करायचा आहे सिद्धता करायची. म्हणजे पक्ष दिलाय साध्य दिलाय रचना दिली आहे आणि सिद्धता करायची आहे तुम्हाला. तर तुम्ही तेवढी सिद्धता बघून घ्या. बघूया किती लोकांना लिहिता येते. आता याच्यावर आधारित पुस्तकात सूत्र दिलेले मिळते ते आपण आधी बघूया. पान नंबर 72 वर या 72 पेज नंबर 72 त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 1 आहे बघा. Point A and F are midpoint of segment AB and segment AC of triangle ABC respectively. If EM 5.6 find BC. बिंदू E व F हे बाजू AB व AC चे मध्यबिंदू आहेत. EF बरोबर 5.6 तर BC काढा. एकक काय दिलेलं नाही बघा त्याचं युनिट. आकृती काढू आपण आधी. ABC AB आणि AC AB आणि AC याचा मध्यबिंदू याचा मध्यबिंदू हा E आहे हा F. मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड जो आहे हा याला समांतर असतो पॅरलल असतो आणि हा याच्या निम्मा म्हणजे हा वन हाफ असतो. मग इथं काय म्हणणार EF बरोबर 1/2 BC आणि EF समांतर BC बाय मिड पॉइंट थेरम. मध्यबिंदूच्या प्रमेय आहे. झालं. तुम्हाला दिलाय EF हा 5.6 भागिले 2 गुणिले होईल. हे इकडून घेतलं बेस 12 आणि आकडे घन पॉइंट. युनिट किंवा मराठीत एकक म्हणा. काय होतं बघा बरं एकदम सोपं गणित
बरोबर, एकदम म्हणजे एकदम व्हेरी सिंपल. आता सेम गणित घेऊ आपण आणखी एक, थोडस मोठं घेतो. त्रिकोण बिंदू पी क्यू आर हे बाजू ए बी ए सी व बी सी चे मध्यबिंदू आहेत. ए बी बरोबर 10, बी सी बरोबर 11 आणि ए सी बरोबर 12. तर पी क्यू क्यू आर व पी आर काढा. बघा पॉइंट पी क्यू आर midpoints of segment AB, AC and BC. If AB is equal to 10, BC is equal to 11, AC is equal to 12, find PQ, QR आणि PR. बघा बरं का, समजून घ्या गणिताची. बिंदू PQR हे बिंदू P QR बाजू कोणत्या त्या AB AC आणि BC. AB पहिली PAB AB ची मध्यबिंदू आहे, AC चा मध्यबिंदू Q आहे आणि BC चा मध्यबिंदू R आहे. क्रम कळला का? बघा ना, PQR मिड पॉइंट ऑफ AB आधी आहे, मग AC आहे आणि मग BC आहे. PQR AB दिलाय 10, BC दिलाय 11 आणि हा 13 घेऊया. हा 11 दिला, हा 13 दिला. बरोबर. फाईन PQ काढायचं. बघा PQ जोडतो, तर PQ QR काढायचं आणि PR काढायचं. बघा बरं का, हे दोघं मध्ये बिंदू आहेत की नाही, उत्तर बिंदू बघा. बिंदू P व Q आहे, बाजू AB व AC चे मध्यबिंदू आहे. मराठीत काय म्हणणार? पॉइंट P अँड Q आर मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB अँड AC. बरोबर. बघा हे दोघं मध्यबिंदू आहेत, AB आणि AC चे मिड पॉइंट आहेत. मग हे बरोबर BC, सॉरी PQ पॅरलल BC, PQ बरोबर 1/2 BC. हा याचा निम्मा असेल आणि हा याला पॅरलल असेल, समांतर असेल. म्हणून PQ समांतर BC आणि PQ बरोबर 1/2 BC. काय कारण? मध्यबिंदूच्या प्रमेयाने, बाय मिड पॉइंट थेरम. BC किती बघा बरं, BC 11 आहे. म्हणजे 11/2 म्हणजे 11 मध्ये भागा 2×10 करून घेतला 0, 2×10 सेंटीमीटर म्हणतो बरं का. माप सेम आहे, समजा असं गृहीत धरा, सेमी माप सेंटीमीटर म्हणजे PQ आला माहिती बरं का. आता फार महत्वाचे आणि सोपी गणित आहे. हे दोघं झाले, हे दोघं P व R कोणाच्या मध्यबिंदू आहेत बघा बरं. P व R हे कोणाच्या मध्यबिंदू आहेत बघा ना. कोणाचे आहेत? पॉइंट P अँड R मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB अँड सेगमेंट BC. मराठीत काय होईल? बिंदू P व R हे बाजू AB व BC चे काय आहे? मध्यबिंदू आहे. बघा बरं का. आता हे दोघं जर मध्यबिंदू आहे, हा जो रेषाखंड सेगमेंट आहे हा याला पॅरलल समांतर, हा याच्या निम्मा. PR बरोबर 1/2 AC आणि PR पॅरलल AC. बरोबर. समांतर मध्यबिंदूच्या प्रमेयाने बाय मिड पॉइंट थेरम. AC किती दिलाय बघा बरं, 13 भागिले 2, 2×12 आणि 2×5 म्हणजे 6.5 सेंटीमीटर
झालं. आता तिसरा कोण आहे क्यू आणि आर. कोणाचे मध्यबिंदू बघा बरं. पॉइंट क्यू अँड आर आर मिड पॉइंट ऑफ AC and BC. बरोबर का. म्हणजे बिंदू क्यू आर आहे, बाजू AC व BC चे मध्यबिंदू आहे. बरोबर. म्हणजेच मग हे दोघं मध्यबिंदू जोडले म्हणजे हा जो सेगमेंट किंवा रेषाखंड आहे हा क्यू आर हा याला समांतर असेल, याच्या निम्मा असेल. क्यू आर पॅरलल टू AC AB आणि क्यू आर इज इक्वल टू 1/2 AB. म्हणजे क्यू आर बरोबर 1/2 AB आणि क्यू आर पॅरलल AB. क्यू आर बरोबर 102 AB आणि क्यू आर समांतर मध्यबिंदूच्या प्रमेयाने बाय मिड पॉइंट थेरम 1/2 AB किती आहे बघा बरं 10 बेपंचे 10. अशा पद्धतीने तिन्ही बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत. बरोबर आहे का. बघा इतकं सोपं गणित आहे. मला असं वाटतं तुम्हाला हे गणित समजलं असेल. या टाईपची उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील कारण परीक्षेला असं एक गणित हे हमखास विचारलं जातं. आता आपण तिसरं उदाहरण आहे बघा. दुसरं उदाहरण आहे प्रूव्ह दॅट quadrilateral formed by point joining the midpoint of sides of quadrilateral in the order it is a parallelogram. बघूयात काय गणित आहे नेमकं समजून घेऊयात. बघा खूप सोपं आणि महत्वाचं गणित झालं. एवढे गणित थोडस पटकन सांगतो समजून. बघा पान नंबर 72 गणित लिहित नाही मी आता. प्रूव्ह दॅट quadrilateral formed by joining the midpoint of sides of quadrilateral. बघा हा quadrilateral आहे, याचं नाव घेतो बघा A B C आणि D. हा quadrilateral आहे. आधी इंग्लिश मध्ये सांगतो. प्रूव्ह दॅट quadrilateral formed by काय कसा तयार झाला. joining the midpoint of sides of quadrilateral. याचा मिडपॉइंट घेतो, याचा मिडपॉइंट, याचा मिडपॉइंट आणि याचा मिडपॉइंट याने जोड तयार होणारा quadrilateral इज अ पॅरलॉग्राम. म्हणजे पॉइंट P Q R S आर मिड पॉइंट ऑफ AB BC CD अँड ED. हे झालं पक्क. आता बघा बरं का गिवन पुस्तकात आहे, तुम्ही ते बघून घ्या. बघा गिवन मध्ये काय इन क्वाड्रिलेटरल ABC पॉइंट P Q R S आर मिड पॉइंट ऑफ AB BC CD अँड ED. झालं. टू प्रूव्ह काय हा जोडायचा आहे quadrilateral PQRS is a parallelogram. To prove काय आहे quadrilateral PQRS is a parallelogram. हे to prove आहे. झालं. कन्स्ट्रक्शन करायची. ड्रा सेगमेंट BD. झालं. ओके. आता मराठी सांगतो बघा. चौकोनाच्या चारही बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा, चारही बाजूंचे मध्यबिंदू जोडून तयार होणारा चौकोन. चौकोनाच्या चारही बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणारा चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. सिद्ध करा. कळलं का. चारही बाजूंचे मध्यबिंदूंना जोडणारा पक्ष चौकोन ABCD मध्ये बिंदू P Q R S हे AB BC CD व ED चे मध्यबिंदू आहेत. हा झाला पक्ष मध्यबिंदू आहे. साध्य हा जो P Q R S आहे हा समांतरभुज चौकोन आहे. P Q R S हा
समांतरभुज चौकोन आहे. बरोबर. आणि कन्स्ट्रक्शन काय? कर्णबिडी काढा किंवा रेखबिडी काढा. सिद्धता याला आपण प्रूफ म्हणतो. बघा बघा प्रूफ करण्यात या इकडचे आग येते बघा त्रिकोण एडीबी मध्ये इन ट्रायंगल इन ट्रायंगल एडीबी मध्ये बघा हे दोघं मध्यबिंदू आहे. बिंदू किंवा काय गरज नाही द्यायची डायरेक्ट काय म्हणा तुम्हाला समजतंय का? बघा बरं पी मध्यबिंदू एस मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड याला विसरून जा. हे मध्ये हा रेषाखंड याला समांतर असेल याच्या निम्मा असेल. मग पीएस समांतर बीडी आणि पीएस बरोबर 1/2 बीडी मध्यबिंदूच्या प्रमेय. बरं पहा या त्रिकोणामध्ये पॉइंट पी आणि एस आर मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी आणि डी. म्हणून segment joining midpoint PS parallel to the third side, it is a parallel to the BD and PS is equal to 1/2 BD. In triangle DCB. आता DCB मध्ये याला विसरू जा. R आणि Q मध्ये बिंदू आहे. यांना जोडणारा रेषाखंड QR समांतर BD QR बरोबर 1/2 BD. याचं कारण मध्यबिंदूच्या प्रमेय. इथे इंग्लिश मध्ये काय? बाय मिड पॉइंट थेरम. बाय मिड पॉइंट थेरम. परत पहा पॉइंट Q and R मिड पॉइंट ऑफ BC and CD line segment joining parallel to the third side and half of it. QR ही BD ला समांतर आहे. QR ही BD च्या निम्मी आहे. आता बघा बरं 1 व 2 पीएस ही क्यूआर ला समांतर आहे आणि पीक्यू पीएस आणि पीएस बघा बरं का पीएस पॅरलल बीडी क्यूआर पॅरलल बीडी दोघे बीडीला पॅरलल आहेत. म्हणजे पीएस समांतर बीडी आणि क्यूआर समांतर बीडी दोघे बीडीला समांतर आहे. म्हणजे पीएस आणि क्यूआर हे समांतर होतील. म्हणून तिसरा आकडा पीएस समांतर क्यूआर 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2. तसंच पीएस बरोबर 1/2 बीडी क्यूआर बरोबर 1/2 बीडी दोघांची उजवी बाजू सारखी म्हणून डावी बाजू सारखी. पीएस बरोबर क्यूआर फ्रॉम 1 and 2 किंवा 1 वरून. आता तुम्ही रीड बघा पीएस ही क्यूआर ला समांतर म्हणजे पॅरलल आली आणि पीएस आणि क्यूआर सारखी आली म्हणजे कॉन्ग्रुएंट आली. ही अपोजिट साइडची एक जोडी वन पेअर इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट सो इट इज अ पॅरलोग्राम. समोरासमोर बाजूची जोडी समांतर पण आली आणि एकरूप पण आली म्हणून हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणून चौकोन PQRS हा समांतर भुज चौकोन आहे. quadrilateral PQRS is parallelogram from 3 and 4 3 व 4 वरून संपलं. ठीक आहे. या ठिकाणी थांबूया. पान नंबर 72 वरची आपण सोडून दिलेली गणित पाहिलेली आहेत. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.